जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। तेजी संत ज्यांचा हित विठ्ठली, नेनती काही ताना टोना, नामस्मरणा वाचोणी, काया वाचानी मने झाले चिंतने डुलती, नेनती काही ताना टोना, नामस्मरणा वाचोणी, निळामणी विरक्त देही, आठवची नाही विषयाचा, नेनती काही ताना टोना, नामस्मरणा वाचोनी, यवंत प्रवेश मम वाच मीमां प्रसुप्तां, संजीवयत्त खिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं, परम पुरुष शौरे पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहरी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथमा विधेन्द्रादिदेव सदा सूयमानं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, सुमदारुदहला धलो पावन धारो चराचरी। तेजी संत ज्यांचा हित विठ्ठली, नेनती काही ताना टोना, नाम स्मरणा वाचोनी, प्रस्तुत प्रसंगी सेविका निवडलेला भंग। गुरुनिष्ठेकडून ज्यांच्याकडे बघितल्या जातं अशा असणारे पिंपळणे देवाशी तुकोबाराची पट्टशिस्ती म्हणलं तरी काही वाव ठरणार नाही, असे असणारे निळोबार आहे। संतांची महती वर्णन करणारा त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे। आता अभंगावर बोलण्यापूर्वी बरेच कीर्तनकार म्हणतात अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगावर बोलायला पाहिजे का अभंगात बोलायला पाहिजे। महाराज पण मला म्हणले की मला अभंगावर बोलणारा महाराज लय आवडतो। सगळे लोक अभंगावरच बोलतात आता सध्या बरं का, आवड बाबा अभंगावर, अभंग तसं खाली जातात आणि ती कसं बोलते वरच बोलते। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणतो मी, अभंगावर बोलण्यापूर्वी म्हणते सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचा वैकुंठ गमन सोहळा आणि नाथरायाचा जल समाधी सोहळा या दोन्हीचं औचित्य साधून हा कार्यक्रम चालू आहे। किती वर्षे झाली मला माहित नाही, किती वर्षे झाली मला माहित नाही, पण कार्यक्रम अविरतपणे चालू आहे। त्याचं नियोजन करणारे आमचे तीन महाराज पंडित असतील, आमचे सिनेलकर महाराज असतील, क्षीरसागर महाराज असतील, सर्वांच्या परिश्रमातून तसे साऊंड सिस्टीमवाले आमचे शरद महाराज पाटील यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी आहे। आणि सर्व तुम्ही गुरुजन मंडळी, श्रोते मंडळी, आमचे पक्वाजी दिनेश दादा, आमचे विनेकरी कानडे बाबा, सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे। आणि आज 3ऱ्या दिवसाची सेवा आहे का, बरोबर ना? 3ऱ्या दिवसाची सेवा तुम्ही म्हणता काल कीर्तन नव्हतं, काल सकाळी झालं, संध्याकाळी नंतर ते काय होतं। 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या सेवेकरता अभंग निळोबारायचा निवडलेला आहे। संतांच्या यादीत बघायला गेलं तर काही देव संत आहेत, काही संत आहेत आणि काही जीव संत आहेत। देव संत कोण असतील
नाथराय ज्ञानोबाराय हे देव संत आहेत. अगोदर देव नंतर संत. हा, आणि संत संत कोण असेल? नामदेवराय तुकोबराय आदी करून हे संत संत, पहिले बी संत आणि नंतर बी संत. पण निळोबाराय त्याच्यामध्ये जीव संत आहेत. अगोदर जीव आणि नंतर संत. हा, निळोबारायचा अधिकार जर बघायचा झाला, तुकोबरायांनी ज्याप्रमाणे 13 दिवस अन्न पाणी न ग्रहण करता आपलं वाङ्मय रक्षण करण्याकरता इंद्रायणीच्या ठिकाणी, इंद्रायणीच्या तीरावर एका शिळीवर बसून अनुष्ठान केलं, त्याचप्रमाणे निळोबारायांनी सुद्धा इंद्रायणीच्या तीरावर बसून 42 दिवस अनुष्ठान केलं. 42 दिवस. निळोबाराय म्हणजे साधी व्यक्ती नाही हो महाराज. काय गुरुनिष्ठा असेल, काय गुरुवर श्रद्धा असेल, हा काय श्रद्धा असेल गुरुवर. त्या निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं. मला अनुग्रह द्यायच्या अगोदर तुकोबराय गेले कसे? मला अनुग्रह झाला पाहिजे. निळोबारायचा अधिकार सांगतो मी तुम्हाला. भगवान परमात्म्याला कोड पडलं, कोड. आणि भगवान परमात्मा वैकुंठाहून निळोबारायजवळ आले. हा, सरासरी देव एवढा सोपा नाही बरं का येणं म्हणजे. हा, देव कोणाकडे बी येत नाही. आवडा बाबा, कोणाकडेही देव येत नाही. हा, देव येण्याकरता लय साधना करावं लागतात. हा, वैकुंठाहून भगवान परमात्मा आले आणि निळोबारायच्या समोर उभा राहिले. आणि निळोबारायला सांगितलं, निळोबा मी आलोय, डोळे उघड. निळोबाराय म्हणजे कोण तू? तुझं लागी बोलाविले परमात्मा समोर आलाय आणि निळोबारायचे उद्गार आहेत बघा. इथे तुझे लागी बोलाविले कोणी, म्हणून माणसाने आमंत्रण असल्याशिवाय कुठं जाऊ नये, नाही तर अपमान होतो. जगाच्या बापाचा अपमान झाला तुमचं, आमचं काय. हा, आमंत्रण असल्याशिवाय कुठं जाऊ नये माणसाने. हा, कोणी बोलवलं होतं तुला इथं? कशा करता आला तू? आम्ही अजिबात तुला ओळखीत नाही. निळा मने आम्ही न ओळखोती मनी आम्ही ओळखोती देवा,
तू कयाचा धावा करीत असो. तुला मी इथं बोलवलं नाही, तुला मी ओळखत नाही. देवाने आता जगाचा बाप आहे तो, त्याने सांगितलं बाबा भल्या भल्या लोकांकरता मी गेलोय. हा तुम्ही कसं काय असं बोलता निळोबाराय? निळोबाराय म्हणले त्यांना संकट होतं, त्यांना संकट होतं म्हणून तुझा धावा त्यांनी केला, म्हणून तू त्या ठिकाणी गेला. कोणाकरता गेला? प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी. अरे संकट होतं त्याला, त्यांनी धावा केला गेला. त्याच्यासारखं मला संकट नाही, प्रल्हादासारखं मला संकट नाही. मी संकटात नाही, मी आनंदात आहे. कशाला फुकट श्रम केला? आणि फुकट श्रम झाला का नाही? नाही ओळखिल्यावर नाही. मला सांगा, तुम्ही एखाद्याच्या घरी आपण गेलोत आणि आपली उठबस नाही जर झाली तर फुकट श्रम आहे ना बाबा, देव आहे का नाही? तरी का फुकट श्रम केला? मी तुला बोलवलेलं नाही. असे अधिकारी संपन्न असणारे निळोबाराय. हा, आणि ते निळोबाराय संताचं वर्णन करतात. संत त्यांनाच म्हणायचं असं निळोबाराय सांगतात. बरं, संताचा महिमा संत जी जाणती दुर्लभ त्या गती आणि कशी. हा, संतचं महती जाणण्याकरता, संत ओळखण्याकरता स्वतः संत व्हावं लागते. तुका म्हणे अंगे तरीच महिमान येईल कळो. हा, आपण संत व्हावं लागतं, आपण त्या पदाला पोहोचावं लागतं, त्यावेळेस संत कळतात. निळोबारायचा अधिकार सांगितला तुम्हाला. अधिकारी संपन्न निळोबाराय. निळोबारायला संताचं महत्व कळालेलं आहे. निळोबारायनी संत ओळखलेले आहेत आणि ते निळोबाराय सांगतात तेची संत. ते म्हणजे नेमके कोणते? ते म्हणजे नेमके कोणते? आता हा, एवढा मोठा बिंडा माळीच्या गळ्यात घातला म्हणजे संत झाला का? इतक्या माळी गळ्यात घातल्या म्हणजे संत झाला का? आता काही काहीच्या इतकाल्या माळीच्या गळ्यात महाराज. हा हा, इथं मुद्रिका लावतात भरे. ती पार ते त्या गावाकडचा एक बैल असतो बघा, बैल, त्याला काय म्हणतात थोरात महाराज? मोरांग्या. मोरांग्या आहे का नाही? हा, तसं त्या मोरांग्यासारखं सजतात ते. त्यांना संत मानायचं का? नाही नाही नाही. माळी किती जरी गळ्यात असल्या, किती प्रकारचा गंध लावला तरी पण आचरण शुद्ध नसेल तर तो संत होऊ शकत नाही. मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं सांगत नाही. तुकोबाराय सांगतात टिळे टोपी माळा देवाचे गबाळ आणि वागवी वंगळ पोटासाठी. टिळे लावले, टोप्या घातल्या किंवा लोकाला टोप्या घातल्या, असे संत होऊ शकतात का? अजिबात नाही. कोणते संत? हा, कोणते संत? मग इथं निळोबारायने सांगितलेली तर तेची म्हणजे कोणते? ज्यांच्या ठिकाणी द्वैत भावना नाही, अद्वैत स्थितीला जे पोहोचले ते संत. हा, याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये असं गोड उदाहरण दिलेले ज्ञानोबारायने. ज्ञानोबारायचा एक दृष्टांत 3-3 जागेवर बसतो महाराज, बरं का? ज्ञानोबारायचा एक दृष्टांत 3-3 जागेवर बसतो. कुठं कुठं बसतो? एकच दृष्टांत ज्ञानोबाराय सांगतात, पण तो 3 जागेवर लागू होतो. एक द्वैत स्थितीला अद्वैत स्थिती पर बोलताना लागू होतो, एक परोपकार सांगताना लागू होतो. हा, आणि अजून एक कुठं लागू होतो? विषम सम विषम सांगताना तो दृष्टांत एकच असतो, पण 3 ठिकाणी ज्ञानोबारायचा दृष्टांत लागू होतो, बरं का लोखंडे महाराज? हा, तेची संत. मग कोणते संत? ज्यांच्याकडे द्वैत भाव नाही. कशाप्रमाणे? तिथं ज्ञानोबारायने समुद्राचं उदाहरण दिलेले, तुकोबारायने बी त्याला प्रमाण दिलेले, कितीतरी प्रमाण सांगता येतील तुम्हाला. हा, तर का समुद्राचं उदाहरण दिलेले संत महात्म्याची अद्वैत स्थिती सांगत असताना. हे आता तुम्ही सांगा, गावातले गटारं मटारं नद्या नाले सगळे समुद्रात जातात. समुद्र त्यांना बाजूला फेकतो का? नाही फेकीत. का? त्याच्याकडे द्वैत भावना नाही, अद्वैत स्थिती आहे. त्याप्रमाणे संत आलिया
नदी नंदा काय विठ्ठल 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 आली या जळाचे लोट येऊनी नदी नंदाचे संगाट आणि करी वाढ पोट समुद्र जेवी. ज्ञानोबा गोड चिंतने कधी कधी आठवत. आता काय व्हायले बरं का दादा महाराज, आता मेमऱ्या आमच्या थोड्या ढिल्या व्हायल्या दोघांच्या. नाही थोरात महाराजाची माझी मेमरी थोडी ढिली व्हायली. काय व्हायले प्रमाण आठवलं तर आठवत नाही असं व्हायलं आता. आणि कसं झालंय आम्हाला शेवटच्या टायमाला आलंय. अगोदर नव्हतंय, शेवटच्या टायमाला आलंय. आम्ही डिलीट व्हायच्या टायमाला. असो भगवान परमात्मा जसं करून घेईन तसं करू. मी सांगत होतो काय तुम्हाला, अद्वैत भावना ज्याच्याकडे नसती ते समुद्राचं उदाहरण ज्ञानोबारायने त्याला दिलेलं आहे. गावा मागील ओहळ गंगा नमने आम गावा मागील ओहळ गंगा मंगळ. आता समुद्राचं सांगितलं, आता हे गंगेवर आले म्हणून गंगेचं पण सांगतो. हा ज्ञानोबा दृष्टांत ते होते बरं का. ज्ञानोबारायचा दृष्टांत एकच आहे, 3 जागेवर लागू होतो दृष्टांत. हा गंगेचं पाणी, गंगेचं पाणी मी तुम्हाला अनेक वेळ सांगितलेले संदीप महाराज या ठिकाणी, आहे का नाही. गंगेचं पाणी, आता गंगेचं पाणी पिण्याकरता तिथं गाय गेली. हा गाय पाणी पिली आणि त्याच ठिकाणी वाघ पाणी पिण्याकरता गेला. हा मग ते का पाणी म्हणलं आता मी वाघाला विष होणार आहे आणि गायीला मी पाणी झालं. असं झालं का? का झालं नाही? का झालं नाही? अद्वैत स्थिती आहे. द्वैत भावना त्या पाण्याकडे, गंगेच्या पाण्याकडे नाही. माऊली म्हणतात का गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होणी मारू, हे नेनेची का करू तोय जैसे. ही झाली दुसरी गोष्ट. अजून सांगतो तुम्हाला ज्ञानोबारायचा दृष्टांत. ज्ञानोबारायचा दृष्टांत सांगन मला अभंगा वर बोलायचं नाही. मला काय करायचंय, अभंगा वर बोलायचं नाही. ज्ञानोबारायचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. हे पृथ्वी आहे, पृथ्वी. आता पृथ्वीनं फक्त विचार केला की फक्त जेवढे विठ्ठल मंदिरात कीर्तनाला येतात तेवढीच मी माझ्या माथ्यावर धारण करणार, बाकीच्याला अजिबात माझ्या माथ्यावर आसरा देणार नाही, पृथ्वी म्हणली. असं झालंय का? का नाही झालं? अभेद. का नाही झालं? अभेद आहे. हा उत्तमाते धरीजे आधमाते आहेरीजे हे काहीच न मनीजे वसुधा जेवी. ज्ञान चिंतन लय गोडे ज्ञानोबारायचं. हा हे ज्ञानोबारायचे दृष्टांत येते. विठ्ठल विठ्ठल कितीतरी दृष्टांत सांगता येते ज्ञानोबारायचे, कितीतरी दृष्टांत सांगता येते. फक्त सांगणारा पाहिजे, सांगणारा पाहिजे. हा कितीतरी दृष्टांत सांगता येते. ज्ञानोबारायने झाडाचं सुद्धा दृष्टांत याच्याकरता दिलेला आहे. झाडाचा दृष्टांत याच्याकरता सुद्धा बसतो, परोपकारावर सुद्धा बसतो, अद्वैत स्थितीवर सुद्धा बसतो. झाडाच्या ठिकाणी भेद नाही. हा अभेद जीवन झाडाचं. कसं? खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकच सावली वृक्ष ते जैसा. हे असं जीवनी संत महात्म्याचा अभेद स्थिती आहे. अजून सांगतो तुम्हाला का घरचे उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनीची का पांडवा दीपू जैसा. ना तरी इसुदंडू पाळितिया गोडू गाळितिया कडू नेनेची काही, आहे का नाही. गोड दृष्टांत ज्ञानोबारायचे. हे परोपकारावर सुद्धा बसतात आणि इथं अभेद स्थितीवर सुद्धा बसतात. विठ्ठल विठ्ठल असं त्यांचं जीवन आहे. त्यांचं निळोबारा या अभंगामध्ये वर्णन करतात. तेची दुसरे संत होऊ शकत नाहीत. अभेद जीवन पाहिजे. संताच्या जीवनामध्ये अभेद आहे, भेद नाही. देवापाशी भेद आहे, संतापाशी भेद नाही. कसा काय देवापाशी भेद आहे? असं कसं बोलतं सोळंके महाराज, भेद आहे भक्ता राखे आणि दुर्जनाशी. हा इथं संत महात्म्याचं तसं आहे का? नाही. जे खळाची तया सत्कर्मी रत्ती वाढो. आमच्या संत महात्म्याचं जीवन आहे महाराज. ते अभेद स्थितीचं जीवन आहे संत महात्म्याचं आणि त्या संताचं वर्णन त्या निळोबारायने केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अभेद स्थिती सांगितली. आता विषम, हा सम आणि विषम सर्वांच्या ठिकाणी सम येते. हा
इहे लोकितोची सर्वभूती सम म्हणा ना मग सर्व म्हणा लोकितोची सर्वभूती सम शरीराचा ब्रह्मनी कदा शरीराचा ब्रह्मनी कदा कशाची चालय कशाची चालय अजून एक सांगा भावगीताची वैष्णव जन तो तिने कही पीड पराई जाणी रे विठ्ठल विठ्ठल म्हणतात महाराज चालीचा येऊ आहे का नाही असं असो हा इहे लोकी तोची सर्वाभूती सम तोची इहे लोकी तोची तोची कोण ज्याच्याकडे विषम नाही ते विषम धुवोनी सांडी ही सोळी झाली त्रिभुवन विषम धुवन सांडिली विषम धुतला आणि सर्वभूती सम झाली त्यांचं वर्णन निळोबराने केलेले सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव आहमेचा पुसोनिया ठाव आहमेचा सोनिया ठावा सोनिया ठावा सर्वाभूती पाहिक वासुदेव पुसोनिया ठावा हंतीचा तोची तोची आला का नाही चकार हा टाळकरी असे असल्यावर काय टेन्शन आहे बाबा आहे का नाही हा पाहिजे असे प्रमाण देतात पण प्रमाणावर बी बोलणारा पाहिजे हो विठ्ठल विठ्ठल सर्वभूती पाहिक वासुदेव पुसोनिया ठावा हंतेचा तोची संत साधूळ खावा निका येरते ऐका मायाबद्ध हा तोच सांगितलं इथं सुद्धा चकार आहे महाराज हा आणि म्हणून निळोबाराय सांगतात तेची तेची म्हणजे अजून कोणते तेची त्याचं उत्तर निळोबारायने अभंगाच्या पहिल्या चरणात दिले संत तेची संत
तिची संत अद्वैत स्थितीला प्राप्त झालेली, विषम धुवून टाकलेली, सर्वभूती सम झालेली, सर्वामध्ये सर्वाच्या अंतकरणात भगवंत बघणारे बरोबर आहे म्हणतात. तेची संत, तेची संत ज्यांचा हित विठ्ठली. किती त्या भगवंतावर प्रेम असेल त्या संत महात्म्याचं. हा तो एक ठिकाणी एक संत महात्म्य म्हणतात, अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगा एवढं त्या भगवंतावर प्रेम करणार ते संत म्हणून निळोबराय म्हणतात तेची संत, बाकीचे संत नाहीत. हा तुम्हाला अगोदरच सांगितलं म्या, बाकी हे बाह्यरंगाने संत असतील पण आंतरंगाने संत होऊ शकत नाहीत. संत पदाला पोहोचण्याकरता बाकीच्या रंगात रंगल्यापेक्षा त्याच्या रंगात रंगावं लागते. हा कशाच्या रंगात रंगावं लागते? आपण त्याच्या रंगात रंगलेले नाहीत, आपण बाकीच्या रंगात रंगलेले आहेत. कीर्तन करा सगट विठ्ठल विठ्ठल, अभंग घेतो उपदेशपर आणि बोलू तू माय बाप छत्रपती शिवाजी महाराज. त्या का उपदेशाचा आणि त्याचा काही संबंध असतो का? सगळं सांगायला माईवर बोलायचं झालं तर अभंग कोणता पाहिजे? हा माईवर बोलायचं झालं तर अभंग कोणता पाहिजे? हा लेकुराची हित हे अभंग असल्यावर मग सांगा माय. अभंग कोणता असला तरी ते ठरलेलंच आहे त्याचं. माय बाप शिवाजी महाराज पिंगळा झालं कीर्तन. हा झालं कीर्तन. त्याला काय अभ्यास करायची गरज नाही, काय काहीच करायचं काम पडत नाही हो. लय सोपं काम झालंय. आणि पिंगळ्यांनी 2 फायदे केलेत महाराज त्या बरं का. पिंगळ्यांनी 2 फायदे केलेत. कोणते? त्या पिंगळ्यांनी त्या पिंगळ्याच्या तारका वाढवल्या. हा काय झालं कळलं ना तुम्हाला? त्या पिंगळ्यांनी त्या पिंगळ्याच्या तारका वाढवल्या आणि त्या पिंगळ्यांनी त्या पिंगळ्याचे पाकिटं वाढवली. 2 फायदे झालेत. समाजाचा अजाबात त्याच्यात फायदा नाही. समाजाचा काही फायदा नाही. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा पण संत पदाला पोहोचण्याकरता ह्या रंगात रंगायचं नाही. समाजसुद्धा त्याच रंगात रंगलाय महाराज. हा आवड बाबा लोक त्याच रंगात रंगलेत, ह्या रंगात रंगायला मागत नाहीत. आणि ह्या रंगात रंगल्याशिवाय संत पदाला पोहोचू शकत नाही. म्हणून संत पदाला पोहोचायचं असेल ना त्याच्या रंगात रंगावं लागते. आमचे तुंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सर्वांगाने तुकोवर त्याच्या रंगात रंगले म्हणून निळोबर आहे म्हणतात तेची संत. जे त्याच्या रंगात रंगले तेच संत, बाकीचे संत नाहीत. रंगात रंगायला पाहिजे त्याच्या. हा रंगी रंगी रे श्रीरंगी रंगी रंगी रे रंगी रंगी रे काय श्रीरंगी काय भुललासी पतंगी. अरे त्याच्या रंगात रंगा, पतंगासारखं भुलू नका. नाहीतर तुम्हाला अचूक तिथं एक दिवस मरण येईल आणि मेल्यानंतर काय मग नाही त्या यमासी. हा बाहेर काढी ती कुडी प्राण ओढा. हे जरी नाही कालो दुसरा येईल, हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल, तरी नाही कालो तरी दुसरा येईल, तरी नाही कालो. काळ बांधून देईल आमचे कामा जाईल, तुमचे कामा जाईल.
दादा महाराज म्हणले म्हणून बरं का. नाही तर तुम्ही म्हणता तुम्ही अगोदर सांगितलं तुम्ही कसं काय म्हणले. नाही नाही असू द्या. आनंद त्याने लुटायचा असतो. हा मच्छिंद्र महाराज निकम सांगत असतील टाळकऱ्याने टाळकऱ्याचा आनंद लुटायचा. कीर्तनकार गेला चुलीत काय म्हणते ते त्यांचा शब्द लय गोडे मच्छिंद्र महाराज निकमदा. ते म्हणते महाराज गेला चुलीत टाळकऱ्याचा आनंद टाळकऱ्याने लुटायचा आणि आनंदच लुटायचा असतो महाराज इथं. हा म्हणून काय सांगितलं होतं तुम्हाला मी जर त्याच्या रंगात नाही रंगलं तर अचूक एक दिवस मरण आहे आपल्याला. हा पतंगा दीप्ती आलिंगन हे त्याशी अचूक मरण जैसे विषया चरण आत्मघाता. हा घात होतो एक दिवस आपला म्हणून त्याच्या रंगात रंगायचं. जे त्याच्या रंगात रंगले ते संत पदाला पोहोचले. निळोबारे सांगतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठला वाचून ते बोलत नाहीत. विठ्ठला वाचून दुसरं काही बघत नाहीत. विठ्ठला वाचून नामचिंतन दुसरं काही करत नाहीत. पाहायचं असेल तर काय पाहा अरे काय पाहा विठ्ठल पावा विठ्ठल सर्व बोलायचं असेल तर विठ्ठलाबद्दलच बोलावं. पाहायचं असेल तर विठ्ठलच पाहावा असं तुकोबराचं चिंतन आहे महाराज. गोड अशा देवाशिवाय एका देवाशिवाय दुसरं काही नाही. दुसरा देव नाही. दुसऱ्या देवाचा त्यांनी निषेध केलेला आहे. हा एक धरिला एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. दुसऱ्या देवाचा तुकोबरांनी निषेध केलेला आहे. शेंदरी हेंदरी कोणती पूजी भूते घेते आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवधान. किंवा नव्हे जाखाई जोखाई माहेराणी मैसाबाई बळ्या माझा पंढरीराव तो या देवाचा देव. रंडी चंडी शक्ती मध्ये मास भक्षिती बळ्या माझा पंढरीराव तो या देवाचा देव. येताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे बळ्या माझा पंढरीराव तो या देवाचा देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ बळ्या माझा पंढरीराव तो या देवाचा देव. बाकीच्या देवाचा तुकोबारांनी निषेध केला. हा ऐशी दैवते केली अनंत
त्याप्रमाणे महाराज अनेक प्रकारचे देव बघितले, त्यांना पूजलं. सुखाची प्राप्ती कुठं काही दिसली नाही मला, म्हणून तुझं म्या फुलवर बांधिला एक देव. मग तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. देवाशिवाय दुसरं काही बोलतच नाहीत ते. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवल, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा आणि तुकया मुखा एकच विठ्ठल. आणि कथे बोला न बोलती सर्व भावे त्यांचा देव भांडवल, अनेक ते बोलन बोलती. सर्व त्यांनी त्या पांडुरंग परमात्म्यामध्ये बघितलं. आई पांडुरंग परमात्म्यामध्ये, बाप पांडुरंग परमात्म्यामध्ये, बहीण पांडुरंग परमात्म्यामध्ये, भाऊ पांडुरंग परमात्म्यामध्ये. विठ्ठल बाप, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठले वीन चाड नाही गोता, तुका म्हणी आता नाही दुसरे. एक भगवंत, सर्व ठिकाणी एक भगवंत पाहिला. आईमध्ये, वडिलांमध्ये, चुलत्यामध्ये, भावामध्ये, बहिणीमध्ये, सर्वांच्या ठिकाणी, नवे नवे सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एकच देव. सकळा ठाई भगवत भाव, हाची अनुभव तयाचा. सगळ्याच्या ठिकाणी भगवत भाव म्हणजे काय? सर्वांच्या ठिकाणी भगवंत बघणे, याला भगवत भाव अशा प्रकारचं म्हणतात. सर्व ठिकाणी त्यांनी देवाला बघितलं, म्हणून निळवराय म्हणतात तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. त्यांचं त्या पांडुरंगावर दृढ निश्चय आहे, दृढ भाव आहे, दृढ भक्ती आहे, आणि दृढ अशा प्रकारचं प्रेम आहे. म्हणतात तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. काहो निळोबर आहे, दुसरं काही ते जाणतच नाहीत का? नाही नाही नाही, दुसरा काहीच ते जाणत नाहीत. बाकीचे जाणणारे भरपूर येतं, पण त्यांनी देवाची प्राप्ती होत नाही, त्यांनी देवाची प्राप्ती होत नाही. देवाची प्राप्ती किती तुम्ही खडतर साधना करा, अनेक प्रकारचे प्रमाण सांगते ती संदीप महाराज. किती खडतर साधना आणि केलेल्या आहेत भक्तांनी, आज खडतर साधना केलेल्या आहेत, खडतर योगाभ्यास केलेली आहेत, यज्ञयाग केलेली आहेत, त्याच्या प्राप्ती करता झाली नाही प्राप्ती त्याची. शेवटी संताकडेच यावं लागलं महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणजे महाराजाच्या कीर्तनामध्येच प्रमाण झाले त्या दिवशी. यज्ञ यागे स्वर्ग भोगाडी येते. यज्ञ केले तर त्याची प्राप्ती होणार नाही, मग यज्ञ करायचा नाही का? काय मिळेल? यज्ञाने त्याची प्राप्ती होत नाही, मग यज्ञ करायचा नाही का? यज्ञ करावा लागतो. यज्ञामध्ये काय होतं? जीव संतुष्ट होतात, पुण्यपात्रामध्ये पडतं, आणि त्या पुण्याच्या जोरावर माणूस स्वर्गाला जाऊ शकतो. यज्ञ यागे स्वर्ग भोगाडी येते.
चिंतन गोड आहे त्या गवळणीचं, आहे का नाही संदीप महाराज? यज्ञ केल्याने फक्त स्वर्ग भोग मिळतील, भगवान परमात्मा भेटणार नाही आणि हा आनंद लुटायला भेटणार नाही. विठाल विठाल. तपसाधना केल्याने काय होतं? तपसाधना केल्याने सुद्धा पुण्यपात्रात पडतं, पण तपसाधना सिद्धीला जाण्याकरता सुद्धा इंद्रिय दमन लागतंय. काय लागतं? इंद्रिय दमन लागतं, इंद्रिय ताब्यात राहावं लागतं. ती गवळण म्हणती करिता तपे काम क्रोध खवळती. लय बलवत तरीत महाराज हे. लय बलवत तरीत. जैमिनी सारख्याला जमलं नाही. जमलं का? विश्वमित्र सारख्याला जमलं नाही. ब्रह्मदेवासारख्याला जमलं नाही. हे साधं आहे का ते काम? माऊली ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत वर्णन केलेले त्याचं तुम्हाला अगोदर सांगितलं. माऊली ज्ञानोबराने सांगितलेले यायला जिंकण्याकरता कसं का किती त्रास होतो. ज्ञानोबराने सांगितलेले ज्ञानेश्वरीमध्ये यांना जिंकण्याकरता किती त्रास होतो. का सारस्वत विघडिता धेनूपासून वत्स काढिता, का भनंग दवडिता भाण्यावरून. मायेपुढे बाळक, मायेपुढे बाळक, मायेपुढून बाळक, माये पुढून बाळक काळे नेता एकुलती एक. होय का होतं का तुटता. किती दुःख होत असेल त्या आईला, किती दुःख होत असेल मला सांगा. ते उदाहरण अगोदर दिलेलं उदाहरण कशाचं आहे? गाईचं आहे. गाईला वासरू सोडलं आणि पानं आल्याबरोबर ते वासरू आखडलं. त्या वासराला जेवढ्या वेदना होत्यात ना तेवढे विषय जिंकताना अवघडे महाराज. तेवढे विषय त्याग करणं अवघडे. अवघडे विषय त्याग करणं आणि ते केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. ते केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. बाकी तुम्ही किती साधना करा, करिता तपे काम क्रोध खवळती. ज्ञान झालं तर ज्ञानाने त्याची प्राप्ती आहे का? आवड बाबा ज्ञानाने प्राप्ती आहे का त्याची? अभिमान वाढे. नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढत. ज्ञानाने अभिमान वाढतो. आपल्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. टाळकऱ्याला सुद्धा अभंग पाठ नव्हता, असा अभंग घेतला म्हणजे काय लई बहादुरकी केली होय तो. अरे तुझंच बोंबलत जाते तसं काही केल्यावर. म्हणून अभिमान वाढतो ज्ञानाने. ज्ञानाने सुद्धा त्याची प्राप्ती होत नाही. नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढते. आणि करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. म्या तीर्थ केलं, मी काशीला गेलो, झाली ना काशी. आहे का नाही? काशीला गेलो मी, अभिमान अहंकार वाढतो महाराज. भगवंताची प्राप्ती नाही. मग भगवंताची प्राप्ती होण्याकरता काय करावं लागते? एका गवळणीचं शेवटचं टोके महाराज. नाना साधनांच्या केलेल्या खटपटा, पौती हो याच्या दारवंता, दानोदाता जाणीव घाली आला फाटा, दानोदाता जाणीव घाली आला फाटा. योगाभ्यासे नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा. योगाभ्यास सिद्ध रोदिता ती वाटा हो, धन्य आनंदाची सापडली वेळ. याच्या पुढचं महत्वाचं आहे. तेने संत सज्जन भेटले, तेने फेडिला बुद्धीचा हो आणि दृष्टी दाखविला यशोदेचा. फक्त भक्तीने तो प्राप्त होतो. एक गवळ अजून एक गवळणीचं टोके महाराज. याचे तृप्ती लागी दिसे एक शेवटी. आईशी शोधलेले मार्ग नाना परी. नाही, याचे तृप्ती लागी दिसे एक शेवटी, भाव भक्ती याचे ओगरील ताटी. अच्छा. तेनेची होईल या सुदेची संतुष्टी, निळा मने ऐसे विचारिले पोटी हो. भावाने आणि भक्तीनेच त्याची संतुष्टी होती आणि तो आपल्याला प्राप्त होतो भगवान परमात्मा. अशा प्रकारे बाकी तुम्ही काही करा. मग बाकीचे हे 12 भानगडीत टाण्याटवाण्याच्या भानगडीत पडायचं नाही. टाण्याटवाण्याच्या भानगडीत पडायचं नाही. टाण्याटवाण्याच्या भानगडी खूप वाढलेले आहेत महाराज. आता थोरात महाराज
माहिती आहे का तुम्हाला टाणाटोणा? माहिती आपल्या गावाकडे आहेत ना, आहेत का नाही? हा भरपूर आहे. संत महात्मे ते बाकीचं काही जाणत नाहीत महाराज. टाणाटोणा मंत्र जादू टोणा हे काही नाही. पण याचं उत्तर निळोबाराने दुसऱ्या चरणात दिली. नेनती काही टाना टोना काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी नेनती काही टाणाटोणा नेनती काही नामस्मरणा वाचुनी. नामस्मरणाशिवाय दुसरं काही ते जाणत नव्हते महाराज. हा रात्रंदिवस नामचिंतन त्या भगवान परमात्म्याचं करायचं रात्रंदिवस. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारी भवाडी गोविंदाची हाचे धंदा गोविंदाचे पवारी गोविंदाचे पवारी दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारी गोविंदाचे पवारी गोविंदाचे पवारी दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारी गोविंदाचे नामस्मरणा वाचुनी नेनती काही दीन रजनी हाचे धंदा नामस्मरणा वाचुनी नेनती काही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग धानी पांडुरंग
जागृते स्वप्ने जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जागृती 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 स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृते जागृती 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 स्वप्नी जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग 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 धानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग दादा महाराज कुठला राग घ्या राग राग कुठला आहे राग कुठला आता आम्हाला येतच नाही चारू किशोर असेल चार की कोणता कोणता बागेश्वरी बागेश्वरी म्हणा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळी दैवत अशा प्रकारचं नामस्मरणाशिवाय हा संत महात्म्याने काही सुद्धा जाणलं नाही महाराज फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण सतत नामस्मरण किती नामस्मरण करायचं हा काही देह अवसानावरच राहत नव्हती ती असो ऐसा कोठी नाही देहीची विदेही भोगू दशा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो ही स्थिती का प्राप्त झाली सदा नाम घोष नामाचं चिंतन केलं त्या स्थितीला पोहोचले म्हणून निळोबाला सांगतात नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी बरं नामस्मरण केलं त्या भगवंताचं फक्त पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं हा आणि त्याचं नामचिंतन केल्यावर काय होतंय महाराज सांगतात त्याचं नामचिंतन केल्यावर काय होतं काय विचारतात पुण्यपदरात पडतं आणि पापाचा नायनाट होतो विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल हरले पाप पुनरी आले पुण्य माप पुनरी आले Hallelujah.
म्हणता हरडे पाप. तुकोबारायलाही माहीत होतं म्हणून तुकोबारायने फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. विठ्ठल म्हणता हरडे पाप, पदरी आले पुण्यमाप. आपल्या पदरामध्ये पुण्य पडतं महाराज पांडुरंग परमात्म्याचं जर नामचिंतन केलं तर. हा, आणि काय होतं मग तो आपला मायबाप होतो. झाला दिनाचा मायबाप विठ्ठलाची विठ्ठलाची. अशा प्रकारे म्हणून नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. एवढं नामचिंतन झालं, एवढं नामचिंतन झालं की त्या चिंतनाने काया वाचा मन नेहमी डुलत राहिला असं निळोबा तिसरे. काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा काया भगवंताच्या नामकीर्तनामध्ये ही काया एवढी रंगली तुकोबाराची. मी अगोदर सांगितलं ना तुम्हाला, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. एवढी काया रंगली होती ती काय. एक जणाने तुकोबाराच्या शरीरामध्ये का आहे असं विचारल्यावर तुकोबाराने सांगितलं फाडून बघ. एक ठिकाणी फाडलं तर कापूस निघाला, कापूस त्याच्यामध्ये रक्तसुद्धा नव्हतं. एवढी काया त्या भगवंताच्या भजनामध्ये रंगलेली होती महाराज. हा, काया काया म्हणजे शरीर. शरीर भगवंताच्या रंगात रंगायला पाहिजे आणि का भगवंत रूप व्हायला पाहिजे. शरीर भगवंताच्या रंगात रंगवायचं असेल तर काय करावं लागेल त्याच्याकरता? पांचाळ बाबा काय करावं लागेल त्याच्याकरता? नामचिंतन करावं लागेल. हां, नामचिंतन. मग आपण नामचिंतन करीत नाहीत का? हां, आपण नामचिंतन काही वेगळं आहे महाराज. हां, राम राम तो सब कोई कहे. काय पांचाळ बाबा? राम राम तो सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरी, वो नाम है कुछ और. हां, ते नाम लागतं महाराज. हां, ते नाम लागतं. आणि त्या नामचिंतनाने काया रंगली त्यांची. काया वाचा वाचा निघे 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 माझी वाचा विसावा. निघे 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 माझी वाचा विसावा. माझी वाचा विसावा. म्हणी हवा 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 साधावा. तुका म्हणे हवा 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 तुम्हाला अगोदरच म्हणलो ना मी का थोरात बॉच्या आणि आमच्या मेमऱ्या थोड्या कमी झाल्या जातात. द्रुपद आठवत नाही ते लवकर. हा, विठाला विठाला. निघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. तुकोबारा सांगतात विसावा घेत नाही, आता थांबत नाही असं सांगतात. एकदा काशीचे पंडित तुकोबारायला भेटण्याकरता आले देवगावामध्ये आणि तुकोबाराय बहिर्देशीला गेलेले होते. तुकोबाराय बहिर्देशीला गेलेले होते
त्याच बाजूनं तो माणूस बी गेला तुकोबरायला बघण्याकरता. तुकोबराय कुठंतरी आडबाजूला, आता बैर दिशेला बसायचं म्हणल्यावर माणूस कुठं बसतं? आपल्या गावाकडे पांचाळ झुडपाच्या आडंगी काही आडुशाला बसतं ना, तसं तुकोबराय कुठंतरी आडुशाला बसलेली होती बैर दिशेला. आणि त्या बाजूनी आवाज येऊ लागला, जे जे राम कृष्ण हरी, जे जे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे, जय जय कृष्ण हरे कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय कृष्ण हरे, जय कृष्ण हरे, जय जय आवाज येतोय झुडपाच्या कुठून तरी आडूशाहून आवाज येतो म्हणून तो पंडित शोधित शोधित तुकोबरायला गेला. थोडा उभा राहिला तर तुकोबरायचा बहिर्दिशेचा कार्यक्रम आटपला आणि तुकोबराय निघाले. तरी पण रामकृष्ण हरी. तेव्हा म्हणला काशीहून भेटण्याकरता यांना आलो, आपणच काशी केली म्हणला, यांना भेटायला येऊन. काय म्हणला तो? काशीहून भेटायला आलो आपण, काशी केली म्हणला यांना भेटायला येऊन. काही उपयोग नाही झाला म्हणला, काही फायदा नाही झाला. अरे अशा ठिकाणी कुठं नामचिंतन करावा. तुकोबराय जवळ आले की त्यांनी विचारलं, हो तुकोबराय, तुमची ख्याती ऐकली, काशीहून आलो तुम्हाला भेटण्याकरता आणि तुम्ही नको त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करता. तुकोबराय म्हणजे काय करू, माझी मजा झाली अनावर, माझी मजा झाली अनावर, माझी मजा झाली अनावर, माझी मजा झाली माझे मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी, काही केलेलं ती आटपत नाही म्हणणे. मी किती जरी प्रयत्न केले तरी अजाबात ती आटपत नाही. एवढा त्या नामचिंतनाचा प्रभाव त्यांच्या वाणीवर पडला. म्हणून काया वाचा मने झाले मने, मनाने सुद्धा चिंतन केलं तुकोबरायनी. म्हणून मनाने चिंतन करायला पाहिजे थोरात महाराज. मनाने मनाने चिंतन करायला पाहिजे, मनाने चिंतन करायला पाहिजे थोरात महाराज. कारण मनाने करा की विठाला विठाला मनाने चिंतन कसं करायला पाहिजे? धरून या ध्यान मने करावे चिंतन, ऐसे धरून या ध्यान, ऐसे धरून या ध्यान मने करावे चिंतन. ध्यान लागलं पाहिजे त्याच्याकडं आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे महाराज. त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून मनाने सुद्धा चिंतन केलं त्यांनी. काया वाचा आणि मनी, कायाने चिंतन केलं, मनाने चिंतन केलं, वाचेने चिंतन केलं, मनाने चिंतन केलं, परिणाम झाले चिंतने डुलती. सर्व भगवंतमय होऊन गेले चिंतन करून चिंतन करून. म्हणून एक ठिकाणी सांगितलेले, चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन केल्यानंतर त्याच्या स्वस्वरूपाला प्राप्त होतं. चिंतने चिंतने तद्रूपता. मग चिंतन करायला पाहिजे. चिंतन आपण चिंतन करीत नाही, चिंता करतो.
हा, नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून या नोकरीची चिंता, नित्य उठून या काहीतरी मिळवायची चिंता. हा, आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. ते मी बंकट स्वामीचा एक दृष्टांत ऐकलेलं आहे. ते म्हणले जास्त पैशावाला माणूस आणि कमी पैशावाला माणूस दोन्हीला सारखीच चिंता आहे म्हणले. कशी चिंता करतात ते म्हणले, पापड घ्यायचा एक पापड आणि उकळते त्याला टाकायचा. पापड घ्यायचा उकळते त्याला टाकायचा. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पापड त्याला टाकल्यावर कसा होतं ते, असं कडकड कडकड वाजतो का नाही, तसंच होतं म्हणले याचं सुद्धा. जास्त पैशावाल्याचं तेच आणि कमी पैशावाले सगळे चिंता. चिंतन आपल्याच्याने होत नाही आणि चिंतन केलं तरच त्याला प्राप्त होतात. आपण चिंतन केलं तरच. अहो शरीरच त्यांनी चिंता न करता दिलेलं आहे आपल्याला. कशा करता दिलेलं आहे? चिंता न करता दिलेलं आहे. चिंता करायकरता दिलेलं नाही. आणि त्याचं चिंतन केल्यावर काय? अहो चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, त्या गोकुळाबाहेर नाही ह्या गोकुळाबाहेर. आणि प्रवेश भितरी केला देवे, चिंतनाने तो मध्ये प्रवेश करतो आणि चिंता पळून जाते महाराज, चिंता राहत नाही. म्हणून चिंतन करायचं हे त्याच्याकरताच दिलेलं आहे आपल्याला. बाकीच्या योनीमध्ये चिंता करायची गरज नाही आणि चिंतनही करायची गरज नाही. काय चिंतन करायची गरज आहे त्यांना? त्यांना सगळं येता सांग मिळतं का नाही? मिळतं का नाही? नाही काम करता. आता मला सांग, कुत्रे काय काम करतात का? ठराविक कुत्रे काम करतात, पण हे रस्त्याने फिरणारे कुत्रे काम करतात का? उपाशी राहतात का? राहतात का उपाशी? नाहीत उपाशी राहत महाराज. चिंता करायची गरजच नाही, मिळतंय. पोषितो जगाशी करायचीच गरज. त्या योनीमध्ये चिंता करायची गरज नाही आणि चिंतनही करायची गरज नाही. हां, ते येऊन कोणी सांगतं का त्यांना चिंतन करा म्हणून? कोणला विठाला विठाला सांगायचं काम नाही, चिंता करायचं काम नाही. त्यांना सगळे आता सांग मिळतं. फक्त चिंता ह्या शरीरामध्ये आहे, यातली चिंता काढण्याकरता चिंतन करायचं महाराज आपल्याला. हां, म्हणून चिंतन करायचं. आमच्या तुकोबरायांनी कायेने चिंतन केलं, वाचेने चिंतन केलं आणि मनाने चिंतन केलं आणि भगवान परमात्म्याशी तादात्म्य जोडलं. तादात्म्य भगवान परमात्म्याशी एक रूप झाली. हा, आणि मग करिता हरली नारायणे, चिंता करिता हरली नारायणे, चिंता करिता हरली नारायणे, करिता हरली नारायणे. अंग संग मिळत दोघे जणे, अंग संग मिळत दोघे जणे, अंग संग मिळत दोघे जणे, अंग संग मिळत दोघे जणे. सुखे निर्भर झाली त्याच्या पुणे, सुखे निर्भर झाली त्याच्या पुणे, निर्भर झाली त्याच्या गुणे, निर्भर झाली त्याच्या गुणे. तुका म्हणे कुंटले ये जाणे, कुंटले तुका म्हणे कुंटले येणे जाणे, गेले होणे नचले आता काय, गेले होणे नचले आता काय, गेले होणे नचले आता काय, गेले चिंता करिता हरिली नारायणी, अंग संग मिनले दोघे जणी. तादात्म्य झालं त्या भगवंताशी. चिंता करिता हरिली नारायणी, अंग संग मिनले दोघे जणी,
सुखे निर्भर झाली झाले त्याच्या त्याच्या गुणी. गुणी तुका म्हणे खुंटले येणे जाणे तुका म्हणे नाही येणे जाणे हो गेले होऊनी नचल्या जा काही एक सारिता जवळी तुझी ती सात सांज घाली जवळ तुझे नाही ना गेले होऊन आता नच घाले सांज घाली तर जवळ तुझे साज घालिता जवळी तुझे नाही आता राखता गुमान भले बाई हो हा. विठ्ठल चिंता करायचीच नाही आणि त्याचं नाम चिंतन केलं की महाराजांनी गोड प्रमाण दिले चिंता करिता हरली नारायणी चिंतन केलं की चिंतेचं हरण करतो तो अंग संग मिनले दोघे जणी आपण एक रूपतेला प्राप्त होतो त्याच्या म्हणून चिंता करायची नाही काय करायचं चिंतन करायचं चिंतन हा तुकोबारायांनी चिंतन केलं आणि त्यात त्या सीतादातने जोडलं आमचे निळोबाराय सांगतात काया वाचा आणि मनी झाले चिंतने डुलती नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी विठोबार आठवती नाही विशालाचा आठवती नाही विशालाचा मेहनती
विरक्त देही, विरक्त राहायला पाहिजे देहावर, आसक्त नाही राहायला पाहिजे. विरक्त राहणं म्हणजे काय? देह भगवान परमात्म्याला समर्पण करणं. देह समर्पिजे देवा भार काही घ्यावा, होई राघवा तुका मै आनंद. किंवा या देहावरली आसक्ती सोडायची. मी देह आहे असं म्हणायचंच नाही, आणि मी देह आहे असं नाही म्हणल्यानंतर खाली शिल्लक राहत नाही काही महाराज भगवान परमात्म्याशिवाय. देह नव्हे मी सरी उरला उरी विठ्ठल मनवनी लाहो करा काळ सारा चिंतने. सगळं व्यवस्थित अगदी फर्स्ट क्लास संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपण करायचं. म्हणून या ठिकाणी निळोबाराच्या अभंगावर तोडकी मोडकी सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. मी टायमाच्या आधी 5 मिनटं संपित असतो सेवा. कोणी म्हणलं याच्याकडे भांडवल नव्हतं तरी चालेल. तो कीर्तनकार महाराज, तो कीर्तनकार सक्सेस आहे. आता टायमाच्या अगोदर संपवणारा कीर्तनकार सक्सेस आहे. हा, कारण आम्ही कलाकार आहेत, आम्ही कीर्तनकार नाहीत. नोही दास खरा परी हा झालाशे डांगोरा, यासी काय करू आता तू हे सकळ जाणता. कीर्तनकारच नाही मी गायक आहे करा कलाकार. पण केलं तुम्ही उभा. तुमच्या कृपेने 4 शब्द हे तुकोबाराच्या चिंतनाचे सांगितले तुम्हाला. निळोबाराच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळोबाराचं वाङ्मय लई खतरनाक आहे महाराज. हा, निळोबाराचं वाङ्मय खतरनाक आहे. निळोबाराचं वाङ्मय कळण्याकरता खतरनाक आहे आणि पाठांतर करता लईच खतरनाक आहे. हा, भल्याच्या पाठांतर होत नाही ते. आम्ही लईच घासून थोडेफार टाकडे तुकडे जमा केलेले इथं निळोबाराचे. म्हणून निळोबाराचा अभंग घेतला. संत प्रकरणातील अभंग आहे. संताचं वर्णन सांगणारा अभंग आहे. संत स्थितीला कसं पोहोचायचं, संत पदाला पोहोचण्याकरता काय करायचं जीवनामध्ये, हे सगळं विश्लेषण अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्यासमोर मांडलेलं आहे. सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी साथ केली आमच्या सागवेकर बाबांनी. खरं तर विठ्ठल मंदिरात उभं करण्याला कारणीभूतच सागवेकर बाबा आहेत. तुम्ही मला त्याचं लय वर्णन करायला लागले. मी एक वस्तुस्थिती सांगणारा माणूस आहे. मला काही वशिलेबाजी जमत नाही, आणि मी वशिला कुठं लावित नाही त्याला माहिती आहे. कधी तुमच्याकडे वशिला लावला का माझं कीर्तन घ्या म्हणून? नाही अजिबात नाही. वशिलेबाजी तर आपल्याला अजिबात जमत नाही. काय त्यांच्या मनात आलं कोणाला माहीत, त्यांनी उभं केलं, सुरुवात झाली. आणि आमचे बाबा आता लई जुनं कोळे जुनाट जुगादीचे नाणी बहुत काळाचे खेवणे लोपले होते पारुकेपणे ठाव चेळणे चुकीला. जुनाट माणसे हे आपले पोकरकर बाबा असतील, लोखंडे महाराज. आता लोखंडे महाराजाचं काय वर्णन करावं महाराज. सुंदर अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिंतन केलं आहे. आमचे दादा महाराज आहेत, थोरात महाराज आहेत, पांचाळ महाराज. आवड बाबासुद्धा जुनाट जुगादीचं नाणंच ती. मामनकर बाबाच्या काळापासून त्यांना ओळखतो मी. आणि आमचं त्यांचं अगदी जवळचे संबंधित. पण त्यांच्या कार्यक्रमाच्या टायमाला माझ्या गावचा कार्यक्रम चालू असतो बघा, म्हणून मला पूर्ण दिवस देता येत नाही. तरी पण मी शेवटचे 2-3 दिवस देतो त्यांना. आणि आमचे अशोक महाराजसुद्धा अगदी ड्रेसवर उभं राहिली. तुम्ही सर्वांनी सुंदर अशा प्रकारची सेवा श्रवण केली, तुम्हाला धन्यवाद देतो. विनेकरी बाबा आहेत. आणि जास्तीत जास्त धन्यवाद दिनेश दादाला आणि आमच्या शरद पाटलाला द्यावं लागते ना, कारण माझ्या मनासारखा आवाज ठेवला म्हणून शरद पाटलाला धन्यवाद देतो. पंच कमिटी मेंबरला धन्यवाद देतो. आपले यतीन महाराज पंडित असतील त्यांना धन्यवाद देतो. तुम्हा सर्व माता मावलेला धन्यवाद देऊन या ठिकाणी कार्यक्रम समाप्त करतो. नुन्ने ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनिमिताशी नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे करावी ती तैसी केली कटकट वाकडिका नीट देव जाणे. ज्ञानेश्वर